जय शिवराय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजिताबा पाटील यांच्या प्रचाराच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, खरं तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, पण 1:15 वाजले, 1:30 वाजताचा टेक ऑफ आहे आणि त्यानंतर आणखी 4 सभा कराड, वाई, दौंड आणि फलटण अशा अजून 4 सभा बाकी आहेत. त्यामुळे वेळेत हेलिकॉप्टर उडणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल, मनापासून अभिनंदन करेल की लोकसभेला जो निकाल आपण सगळ्यांनी घेतलात. कारण लोकसभेच्या आधी परिस्थिती अशी झाली होती की पक्ष गेला, चिन्ह गेलं आणि दिल्लीतले काही नेते गिधाडावानी महाराष्ट्राकडे बघत होते. आता महाराष्ट्र गुडघे टेकणार, आता महाराष्ट्र झुकणार, आता महाराष्ट्र वाकणार. पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, ती आदरणीय पवार साहेबांची साथ दिली आणि धैर्यशील भैयांना या विधानसभा मतदारसंघातून तब्बल 53,000चं लीड दिले. पण भावांनो, लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा भी बाकी है. कारण 2-2.5 वर्षात महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आपण पाहिलं. आतापर्यंत आपण ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, पण नेते, आमदार आणि मंत्री विकत घेतले जातात. हे महाराष्ट्रानं 2-2.5 वर्षात पाहिलं. ऐकलं ना, 50 खोके. म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात लढत असताना नाही, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना 40 आमदार फोडण्यात आले. सुरत, गोवा, गुवाहाटी, मशालीची धग आम्हाला माहितीये की ती शिवसेनेच्या मनात जी ही धग आहे, शिवसैनिकाच्या मनात ही जी धग आहे, ती या गोष्टीचा वचपा आपल्याला काढावाच लागेल. बरे, हे मान्य उद्धव साहेब ठाकरेंच्या बाबतीत झालं. त्यानंतर 2 जुलै 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात येत असताना ज्या नेत्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या नेत्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवून हातोहात लोकांनी भूमिका बदलली आणि लोकांनी भूमिका बदलल्यानंतर जे निष्ठावंत राहिले, ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिले, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिलेल्या प्रत्येक मावळ्याची ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना ही केवळ आमदारकीची नाही, केवळ विधानसभेची नाही, ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक आहे. आणि आपले अधिकृत उमेदवार अभिजिताबा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अभिजिताबा तुम आगे बढ़ो. माझं झालं की बोला. माझ्यानंतर आबा बोलतील. मी निघाल्यानंतर मी तुम्हाला कारण सांगितलंय, 1:30चा टेक ऑफ आहे. त्यानंतर आबा सविस्तर बोलतील. पण माणूस असावा, असा नशिबान असावा. म्हणजे ज्या मतदारांनी एक वेळी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना मतदान केले आणि त्याच पवार साहेबांचा पठ्ठ्या आता आमदार व्हायला तुमच्या समोर उभा आहे. आणि नियतीने संकेत पण काय द्यावा बघा. ईव्हीएम वर नंबर आलाय म्हणजे विजयाची खून अभिजित आबाच्याच नशिबात आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी, महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी, राजकारणासाठी समोर वेगवेगळी चिन्ह असतील. गुगल पे वर 6 रुपये पाठवून झालेत आपल्याला. आता परत काय पाठवायची गरज, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे
ती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जो आहे, हा रोजगार ही महायुतीचं सरकार पळवतोय. वेदांता फॉस्कॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, टाटा एअरबस असेल, असे प्रकल्प 5.5 लाख कोटीचे प्रकल्प पळवण्यात आले. काल महायुतीचा जाहीरनामा आला, त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी बोललं गेलं. शेतकऱ्यांविषयी बोलत असताना महायुतीचा भाग असलेल्या कोणत्याही नेत्यांनी 10 वेळा विचार करावा. आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. विचार करा भावांनो, महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातंय. 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते. आणि हे पाप असेल तर महायुती सरकारचं आहे. साधी गोष्ट बघा, कापूस उत्पादक शेतकरी खुश नाही, सोयाबीन उत्पादक शेतकरी खुश नाही, कांदा उत्पादक शेतकरी खुश नाही, टोमॅटो उत्पादक शेतकरी खुश नाही. सोयाबीनचा खर्च बघितला तर 6,000 रुपये खर्च आणि 3800 रुपये आपल्याला भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि हे होत असताना मोजक्या उद्योगपतींचं मात्र कर्ज माफ करतात. आणि म्हणून महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे, ही पंचसूत्री आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लोकसभेला जसा तुम्ही दणका दिला, माझ्या माता भगिनी आहेत व्यासपीठावर, पण लोकसभेला दणका दिला आणि त्यामुळे लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून यांना बहीण झाली होती लाडकी. पण एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र परिस्थिती काय बघा. यांचेच कोल्हापूरचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार काय म्हटले की ज्या माता भगिनी समोरच्या सभेला जातील त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा. म्हणजे या महायुतीच्या लोकांनी ही योजना दिली ती माझ्या माता भगिनींच्या सन्मानासाठी नव्हती, तर केवळ त्यांच्या मतावर डोळा ठेवून केलेली योजना होती. पण महाविकास आघाडीची योजना येताना महालक्ष्मी योजना आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटवर महिन्याला 3,000 रुपये, वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत. एवढंच नाही तर फक्त माता भगिनीला लाडकी म्हणायचं नाही, तर ती सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून शक्ती कायद्याची अंमलबजावणी. जर मुलगी जन्माला आली तर तिला वयाच्या 18व्या वर्षी 1 लाख रुपये मिळणार. ही आहे महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक काम केलं, देशाच्या इतिहासात 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं दुसरं सूत्र आहे, 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आणि शेतमालाला हमी भाव देणार. तिसरी महत्वाची गोष्ट युवकांसाठी, जे रोजगार आमच्या हातातोंडातून समोरून पळवण्यात आले, या तब्बल 12.5 लाख युवकांना 5 वर्षात रोजगार दिले जाणार. दरवर्षी 2.5 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार. आणि जे सुशिक्षित बेरोजगार असतील यांना महिन्याला 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार. हे महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे. जी चौथी महत्वाची गोष्ट आहे, आपण जर कोणी ऍडमिट झालं, हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट झालं, तर पोरांच्या शिक्षणासाठी, पोरीच्या लग्नासाठी जमून ठेवलेली रक्कम हॉस्पिटलचं बिल द्यायला जाते. पाहुण्या रावळ्याला फोन करायला लागतो, बिल लई झालंय. एक तर डॉक्टरला सांगावं लागतं बिल कमी कर, नाही तर पाहुण्या रावळ्याला फोन करावा लागतोय. या सगळ्यातून उपाय निघावा यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाला मिळणार. आणि 5वी फार महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजाचं म्हणणं आहे, वेगवेगळ्या समाजाची मागणी आहे आणि ही न्याय्य मागणी आहे. पण भारतीय जनता पक्ष एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवण्याचं काम करतोय. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जात निहाय जनगणना होणार आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% वर नेली जाणार. ही एक फार महत्वाची गोष्ट महाविकास आघाडी सरकार आल्यावर होणार. आज जवळपास महाराष्ट्रातल्या 80-90 मतदारसंघातून जाऊन आलोय. तेच सांगितले 50% वर आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात सांगितलं जात न्याय जनगणना होणार, जेणेकरून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी करायची असेल
तर महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यात आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून भावा, आपण जो हक्क मागतो हा हक्क डावलण्यासाठी महायुतीची लोक येऊन आपल्याला सांगतात, नाही नाही आता एक है तो सिर्फ है. आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे. पण बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो, बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडं गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य निर्माण केलंय. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अभिमानासाठी, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मान्य उद्धव साहेब ठाकरे, मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तुमचं एक बहुमोल मत तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच दिलं पाहिजे. कारण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधींना मत. आणि म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती करतो की अभिजित आबा पाटलांसारखा एक उमदा तरुण जो सहकाराच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून सातत्यानं या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजित आबा आमदार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं थेट लक्ष हे माढा विधानसभा मतदारसंघावर असणार याची तुम्हाला खातरजमा देतो. आणि ईव्हीएम वर आपला नंबर आहे. नियतीने विजयाची खूण केली. आता फक्त तुम्ही बटन दाबा आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तुतारी वाजवा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.